रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1771 पासून चालू करत आहोत. शीतळ ते शीतळावनी पायवनी चरणीचे शेवण ते शिरसादरी अंतरीही वरदळा अवघेची नाशे पाप तीर्थ बाप माझ्याचे बैसोनिया तुका तळी त्या कल्लोळी डोरला. ईश्वराने चरणाचे तीर्थ शीतलावून शीतल आहे. ईश्वराच्या चरणाचे तीर्थ शीतलावून शीतल आहे. ते तीर्थ मस्तकावर धारण करतो, पोटात सेवन करतो आणि सर्व अंगावर घेतो. कारण ते माझ्या पित्याचे चरण तीर्थ माझी सर्व पापे नाहीशी करते. या गंगा तीर्थाच्या प्रवाहाच्या लाटामध्ये केलेले स्नान अत्यंत सुखकारक होते असे तुकोबाराय म्हणतात. गोदे काठे होता अड करुणे कोड कौतुके देख ज्ञानी एक केले ऐत्या नेले जीवनापे राखोन्या होतो ठाव अल्प जीव लावून तुका म्हणे फिटे दनी हे सज्जनी विश्रांती. गोदावरीच्या तीरावर असलेल्या आडाचे कौतुक करत बसलो. ज्याने तो बांधला त्याची स्तुती करून तहान भागविण्यासाठी मी पाणी काढू लागलो. पलीकडे असलेल्या गोदावरीच्या प्रवाहातील भरपूर पाणी पिऊन कष्ट न करता तहान भागवता येईल हे समजलेच नाही. ते एका शहाण्या माणसाने लक्षात आणून दिले व त्या प्रवाहाजवळ नेले. या दृष्टांताप्रमाणे मी प्रपंचातील बायको मुले या सुखाला जीव लावला, संसार सांभाळा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानदृष्टी असलेल्या संतांनी क्षणभंगूर संसारातील सुखाचा भ्रम नाहीसा करून शाश्वत सुखाची विश्रांती प्राप्त करून दिली. न पाहे माघारे आता परतोनी संसारापासून विटला जीव सामोरे येऊनी कवळी दातारा हा काळाचा हाकारा नसावे सावधान चित्त होईल आधारे खेळताये बरे वाईट वाटईल तुका म्हणे कंठ दाटला या सोशेन पवेची कैसे जवळी ये. मी आता प्रपंचाकडे परत फिरणार नाही. मला त्या संसाराचा वीट आला. हे दातारा, मला काळाची भयंकर हाक सहन होत नाही. मला तुझा आधार मिळाला तर माझे मन ताळ्यावर येईल, खेळण्यात मन रमेल. तू माझ्यापर्यंत अद्यापही का येत नाहीस या विचाराने कंठ दाटून आला आहे असे तुकोबा म्हणतात. मंथनीचे नवनीत सर्वहित कारक दंडवत दंडापरी मागे उरी नुरावी वचनाचा तो पसरू काही तातडी डोई पाशित तुका म्हणे जगजेटी लावी कंठी उचलुनी. मंथन करून काढलेले लोणी सर्वतोपरी हितकारक असते. त्याप्रमाणे काही कसर न ठेवता तुला दंडवत घालणे हेच तुझ्या प्राप्तीचे साधन आहे. तुझ्याबरोबर पाल्लळीक बोलणे योग्य नाही. तुझ्या पायावर डोके ठेवण्याची घाईच केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगजेटी तू मला उचलून कंठाशी धर. अवा चित्ताचे हाती ठेवा दिला सेवा न करिता बागे फळले झाले बेटी नेगे तुटे यावरी दैने गेले हरली चिंता सदैव आता यावरी तुका म्हणे वाटा झाला बोला बोली देवाशी. कसली सेवा न करता देवाने हा ठेवा अकस्मात माझ्या हाती दिलाय. त्यामुळे माझे भाग्य उजळले व देवाची भेट झाली. आता देवाचा वियोग होणार नाही याची खात्री आहे. माझे दैन्य दूर झाले, चिंता मिटली. आता मी सदैव भाग्यशालीच राहू. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने मला माझा वाटा दिला, आता देवाशी गोड बोलू. समर्थाची धरली कासा आता नाशकाशाता धावे पावे करी न लाहो तुमचा हो विठ्ठला. न लगे मज पहा अने दिशा हाके सरशी ओढशी तुका म्हणे नवे धीर तुम्हा स्थिर दयने. समर्थाची कास आम्ही धरली, आता आमचा नाश कसा होईल. अहो विठ्ठला धावा धावा असे म्हणून मी तुमचा सततचा धावा करीन. हकेसरशी तू धावून येतोस, मला ओढून घेतोस, मग मला आता इतर दिशांना आधार शोधत फिरण्याचे काय कारण. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या हृदयातील दयाभाव माझ्यावर संकट आल्यावर तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण जी केला मूर्ती म्हणता ऐसा संत प्रसाद सोजवळ केल्या वाटा त्या निटस मागिला तुका म्हणे घेऊ धावा करू हवा ते जोडी. आम्ही दया करुणा निर्माण करणाऱ्या शब्दांनी तुझी आळवणी करू. संतांनी अमृत असलेल्या तुला मूर्त स्वरूप करून आम्हाला प्रसादच दिला आहे. पूर्वी ऋषी मुनींनी तुला भेटविण्याच्या वाटा सरळ सोप्या करून ठेवल्या आहेत. त्याच वाटेवरून आम्ही धाव घेऊ व प्रसादाचा लाभ मिळविण्याचे हाव धरू असे तुकाराम महाराज म्हणतात. आचळ न चळे ऐशे झाले मन करुणी निज कोण राहिला ते आवडी बैसली गुणाचे अंतरे करोधनी वरी शेवनते एकविध भाव नवे भावना अनेक या गुणा मिळवी तुका म्हणे माझे पडिले हरी ध्यान विटेवरी ठाकले ते.
माझे चंचल मन अचल झाले, कारण संतांनी सांगितलेली समचरणाची खून मी धरून राहिलो. हरीच्या गुणाची आवड मनात उत्पन्न झाली आहे, त्या आवडीलाच धरून बसू. हरीच्या ठिकाणी एकविध भाव जडला आहे, त्यात बदल होणार नाही, कारण माझे मन प्रपंचात रमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, समचरण रूप घेऊन जे ध्यान विटेवर उभे आहे, तेथे माझे मन जडले आहे. वैष्णवासंग ते सुख वाटे जीवा, आणि कया देवा काही नेने. गायनाचे ओढे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुरविला मानन, कळे साधन व्यापरते. तुका म्हणे आता आपुल्या सायाशी, आम्हा जगदिशे सांभाळावे. देवा वैष्णवाच्या संगतीत असल्यावर जीवाला समाधान वाटते. मी अखेरी दुसरे काही जाणत नाही. मी आपल्याच छंदात आनंदाने गातो, नाचतो, उड्या मारतो. माझ्या मनाला त्याचीच आवड वाटते. वैष्णवाच्या संगतीमुळे लाज भीती शंका मान सन्मान दूर झाले आहेत. याखाली अन्य कोणतेही साधन मला कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगदीशा, आम्हाला सांभाळण्याची तस्ती आता तुलाच घ्यावी लागणार आहे. शरण शरण वाणी शरण त्रिवाची विनवणी, स्तुती न पुरे हे वाचा सत्यदास. मी दासाचा देहन सांभाळून पायावरी लोटंगण, विनवी तुका संता दिन नव्हे गौरव उत्तीर्ण. माझी वाणी तुम्हाला अनन्य भावे काकोतीने शरण आली आहे. माझ्या वाचेने तुमची किती स्तुती केली तरी ती पुरेशी होणार नाही. त्याकरिता मी तुमच्या दासाचा दास झालो आहे. माझा देह न सांभाळता तुमच्या चरणावर लोटांगण घालत आहे. तुकोबराय म्हणतात, मी दीन तुमच्या चरणी प्रार्थना करतो की मी तुमची कितीही गौरव गाथा गायली तरी तुमच्या उपकारातून मुक्त होऊ शकणार नाही. लेकरा लेवती माता अलंकार नाही, अंत पार आवडीशी. कृपेचे पोसणे तुमचे मी दिन, आजी संत जन माय बाप. आरुषा उत्तरी संतोषे माऊली, कवळोनी घाली हृदयात. पोट आले त्याचे नेने गुण दोष, कल्याणाची आस असावी. मनाची ते चाली मोहाची सोयी, ओग गंगा काही परतो जाणे. तुका म्हणे कोटे उदार मेघा शक्ती, माझी तृष्णा किती तातकाशी. आई आपल्या लेकराला अनेक प्रकारचे अलंकार घालते, तिच्या बाळावरील प्रेमाला अंत पार नसतो. संतजनो, तुम्ही माझे मायबाप आहात. मी दीन दुबळा आहे, तुमच्या कृपेने माझे पोषण करा. बालक कसे बोबडे बोलते तरी आईला त्याचे कौतुकच वाटते आणि ती त्याला प्रेमाने हृदयाशी धरते. आपल्या पोटी जन्म घेतलेल्या बाळाच्या गुणदोषाचा ती विचार करत नाही. त्याच्या कल्याणाची, त्याच्या प्रगतीचीच तिला आस असते. बाळाच्या प्रेमासाठीच तिची प्रत्यक्ष धाव पुढेच असते. गंगेचा ओघ माघारी फिरणे जाणतो काय. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या औदार्याची मेघाची शक्ती खूप मोठी आहे. यापुढे माझी चातकासारखी माझी ताण ती कितीशी असणार. युक्तितंत्र झाल्या कुंठित सकला, उरली ते कळा जीवनाची. संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडून हस्तक राहिलोशे. जानपणे नेणे काहीच प्रकार, साक्षी ते अंतराशी. तुका म्हणे तुम्ही केले अभयदान, तेने समाधान राहिलेशे. तुझ्या सगळ्या युक्त्या कंठित झाल्या आहेत, आता कर्तव्यरूप जीवनाचा भाग फक्त उरला आहे. संत चरणावर निष्ठेने मस्तक ठेवले आहे आणि दोन्ही हात जोडून त्यांच्या समोर उभा राहिला आहे. अभिमान बाळगला तरी कधीच कळत नाही. मनाला साक्षी असते, मनच मनाला साक्षी असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी दीन दुबळा असूनही मला तुम्ही अभयदान दिले, त्याने माझे समाधान झाले आहे. हारे आलो कोणी म्हणे, बुडली या तेने किती तया बळतळे. तुम्ही तव भार घेतला सकळ, आश्वासिले बाळ अभयकारे. भुकेली आस दावितो निर्धार, किती होय धीर समाधान. तुका म्हणे दिली चिंतामणी साठी, उचित काचवटी दंडवत. बुडत असणाऱ्या माणसाला थांब हा आलोच रे असे कोणत्या शब्दाने कोणी म्हटले तरी त्याला बळ मिळते व तो धीर धरतो. तुम्ही तर माझा सर्व भार आपल्या शिरावर घेतला आहे आणि अभयकार माझ्या मस्तकी ठेवून उद्धाराचे आश्वासन दिले आहे. तो भुकेलेल्या माणसाला जर म्हटले की थांब तुला जेवू घालतो, तर या शब्दाने त्याला धीर वाटू लागतो, समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माझा भार व्हायलात आणि त्याबद्दल मी तुम्हाला दंडवत घातली. हा मोबदला म्हणजे चिंतामणीच्या बदलेत काचेचा तुकडा देण्यासारखेच आहे. कैसा तो देखिला ओशील गोपाळी, पुण्यवंती डोळी नारायण. तेने लोभे जीव झाला शे बराडी, आम्ही ऐशी जोडी कै लाभो. अशील ते कैचे दर्शनाचे सुख, अनुभवे श्रीमुख अनुभविता. तुका मने वाटे देशी अलिंगन, अवस्था ते क्षण क्षणाप होते.
हे नारायणा, त्या पुण्यवान गोपाळाशी तुला कसे पाहिले असते? त्या पुण्यवान गोपाळाने तुला कसे पाहिले असते तसाच तू मला दिसावास, अशा लोभाने माझा जीव तळमळत आहे. ते सुख आम्हाला कधी बरे मिळेल? ते सगुण दर्शनाचे सुख कसे असेल? आम्हा अभाग्यांना ते काय कळणार? हरीचे श्रीमुख ज्यांना पाहावयास मिळते तेच या सुखाचा अनुभव घेऊ शकतात. तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्या दर्शनाची क्षणोक्षणी आस लागते, ती माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मला दर्शन देशील व आलिंगन देशील अशी खात्री वाटते. कासया लोभे केले अंतर्भूत, सांगा माझे चित्त नारायणा. चातकाचे परे एकाचे निर्धार, लक्षवेधी तीर फिरवणे. सावळे रूपडे चतुर्भुज मूर्ती, कृष्ण नाम चित्ती संकल्प. तुका मने करी आवडीशी ठाव, नको माझा भाव भंगू देऊ. नारायणा, तुम्ही माझ्या मनात तुमच्या भेटीच्या तळमळीची ओढ का निर्माण केली? फक्त मेघातील पाणी प्यायचे असा चातक पक्षाचा निर्धार असतो. लक्षवेधी बाण सुटल्यावर मागे फिरत नाही. तदच तुझे दर्शन झाल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. चतुर्भुज असे सावळे रूप पाहावे आणि मुखाने कृष्ण कृष्ण म्हणावी ही एकच इच्छा मनात उरली आहे. तुकाराम महाराज म्हणता, देवा, या माझ्या इच्छेला आसरा दे आणि माझ्या श्रद्धेचा भंग करू नकोस. काय माझा पण होईल लटे का ब्रेदावळी लोका दाविली ते खरी करोनिया दे माझी अळी, करोनी कुरवाळी पांडुरंगी. आणि कम्या कोणा मन वावे हाती, नये का कोळते दुजी आशे. तुका म्हणे मज येथेची ओळखी, होईल ते सुखी पायानीच. लोकांमध्ये तुमची बिरुदावली प्रगट केली आहे, तर माझा पण खोटा होईल काय? पांडुरंगा, माझ्याजवळ येऊन मला कुरवाळा आणि माझा हट्ट पूर्ण करा. देवा, मी कोणाचा अंकित म्हणून घेऊ? मी दुसऱ्याकडे काकुळतीला येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी केवळ तुलाच ओळखतो. तुझ्या चरणाच्या दर्शनातनेच मी सुखी होईल असा मला विश्वास आहे. तो मामाजवळ झाली या सामान, तेथे कोणा सनमानी. पुरी तो राहिले गोमटे गौरव, ओढे माझा जीव पायापाशी. नेनेपणा मी अळवू रसे, बोलावी तो रसे शब्दरत्ने. तुका म्हणे लळे पाळी तो विठ्ठले, काय ते काय हे उरविले भेदाभेद. देवा, आम्ही जर सन्मान झालो आहोत तर कोणी कोणाचा सन्मान करायचा? जोपर्यंत मी जीवदशेत आहे, आमच्यात भेद आहे, तोपर्यंत माझा जीव तुमच्या पायाशीच धाव घेत आहे. अज्ञानपणाने आम्ही तुम्हाला आळवितो आणि शब्दरत्नाच्या रसाने तुम्हाला साध घालतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुम्ही आमचे लाड पुरवा, अन्यथा हा भेदाभेद कशासाठी आहे? नको माझे मानू आहात ते शब्द, कळवळ्याचा वाद करीत असे. कासयाने बळ करू पायापाशी, बाकाशी ते दाशी करुणा मी. कायमज चाड असे अलौकिक, परी असे निक अनुभवाचे. लाचवल्यासाठी वचनाची आई, टकळ्याने घोळी जवळी मन. वाटत असे आस पुरविशी ऐशे, तरी अंगी पिशे लाविले. तुका म्हणे माझी येथेची आवडी, श्रीमुखाची जोडी इच्छित असे. माझे शब्द वरवरचे मानू नको, माझ्या मनातील कळवळ्यामुळे मी बोलत आहे. तुझ्या चरणापाशी कशाचा जोरावर बळ धरू? आम्ही दासांनी तुझी फक्त करुणा भाकावी. मला या लौकिकाची काय गरज, पण तुझा मात्र सत्य अनुभवासा अशी अपेक्षा आहे. तुझ्या वचनाला माझे मन लालचावले आहे, टकळा होऊन तुझ्या जवळ मन रेगाळत आहे. माझी इच्छा पूर्ण करणार अशी अपेक्षा करण्याचे मला जणू वेड लागले आहे. फक्त तुझ्याविषयी माझी आवड आहे. तुझ्या श्रीमुखाच्या दर्शनाची इच्छा करीत असे तुकोबराय म्हणतात. जन्माली आला व पद्मनाभ दर्शने, म्हणून लवलाये पाय आहे चिंतित. पाठी लागा येतो काळ तो कृपाळ माऊली, बहु संतीत आलो तया भ्यालो स्थळाशी. कोण्या उपाय हे गडे, भाव आगडे सुटकेचे. तुका म्हणे तू जननी निर्वाणी विठ्ठले. पद्मनाभाचे दर्शनास मनुष्य जन्माला आल्याचा खरा लाभ आहे, म्हणून मी त्वरेने त्यांच्या चरणाचे चिंतन करतो आहे. काळ पाठला करतो आहे. तूच माझी कृपाळू आई आहेस, म्हणून तुला माझी चिंता आहे. खूप दुःख सोसले आणि यमलोकाला भ्यायलो आहे. तुका संसाराच्या कोशातून कशी सुटका घडेल ही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तू माझी आई आहेस. अशा निर्वाणीच्या काळी धावून ये आणि मला सोडव. जेणे वाडे अपके ते सर्वार्थी ते त्यागावे. सत्य रुचे भले पण वचन ते जगाशी. होईल ते शूर त्यागे वाऊगे ते सोसावे. तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळीमा.
ज्याने बदनामी होईल असे वर्तन करू नये. खरे बोलणे, भलेपणाने वागणे हे जगात चांगले आहे, ते लोकांना आवडते. म्हणूनच असत्याचा त्याग करून खऱ्या अर्थी शूरवीर व्हावे. वागणे असेल ते दूर करावे. तुकाराम महाराज म्हणतात, निंद्य असे कर्म करणे हा कीर्तीला काळीमा आहे. याची सवय लागली जीवा गोडी हेवा संगाचा. परतेन सर्वे दुरीक्षण हरिपासूनी. झाले तरी काय तंट आता चटन संडे. तुका म्हणे चक्र चाळे वेड बळे लाविले. भगवंताच्या संगतीची जीवाला गोडी निर्माण झाली, तीच रुची राहिली आहे. हरिपासून एक क्षणभर देखील दूर जावेसे वाटत नाही. या संगतीचा बोभाटा जरी निर्माण झाला तरी ही गोडी काही आता सुटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या चक्र चालविणाऱ्याचे आम्हाला बळेच वेड लागले आहे. याचा तवाहाची मोळा देखील डोळा उदंड. नेती मग फिरो मागे अंगांगी संचरे. का गायाची नेना कोडी जीवा जोडी करी तसे. पांघरे ते बहु काळे गोंगडे ठाईचे. अंगी वसेची ना लाजन भजे बाजा कोणाची. सर्व साक्षी या बोल्याचे दुष्यंत कोणी नसावे. तुका म्हणे धरिला ते मग निश्चिती हरीने. या हरीचा हा स्वभाव अनेकदा कळून आला आहे. भक्त भजनात रंगू लागला की तो त्याला प्रपंचाकडे पुन्हा वळू देत नाही. आपणच त्याच्या अंगी संचारता. याची भगवंत भक्तीची आणखी एक खोड म्हणजे त्याचे नाम गाऊ लागले की जिभेला विशेष लाभ होतो. प्राचीन काळापासून तो काळे घोंगडे पांघरू कृष्ण वर्ण देह धारण करतो. याच अंगी कसलीच लाज नाही. ती ही कोणाची बायको आहे याचाही ते भोग घेताना विचार करीत नाही. हा हरी अबोल पर सर्व साक्षी आहे म्हणून त्याच्याविषयी मनात चिंता आणू नये. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला हरीने जवळ केले आहे तो निश्चिंत होतो. प्रसिद्ध हा शे जगा उग्या रंगाचा. तरी वाटत नवजे कोणी नारायणी गरबुडी. बहुतायशे केले मागे लागे ना. ओका नर अथवा नारीला नथोरी आदर. झाले वेगळे लोकी पुरे मग नुरे समूळ. कळे ना तो आहे कैसा कोणी दिशा भो थोडा. तुका म्हणे दुसऱ्या भावे छाया नावे न देखवे. सर्व रंगात तो एकच आहे अशी त्याची जगात प्रसिद्धी आहे. नारायणाशी ज्याचे ऐक्य झाले त्याची घरबुडी. देहरूपी घर नष्ट होते म्हणून त्याच्या मार्गाला कोणी जात नाही. त्याने पूर्वी लोकांना आपल्या नादी लावले, त्याचा कोणता ठाव ठिकाणा लागत नाही. लहान मोठे स्त्री पुरुष कोणी असोत त्यांचे असेच झाले. जे सामान्य व्यवहारापासून वेगळे झाले ते अविद्येस उरत नाहीत. त्याच्या कार्याची निवृत्ती होते. नारायण कोणत्या दिशेला आहे, लहान आहे की मोठा हे कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, द्वैत भावाने पाहिले असता आपले सावली ही देहापासून वेगळी दिसते, मात्र ती वेगळी नसते. तो तसाच हरी सर्वत्र व्यापलेला आहे, वेगळा नाही. न सांडावा आता ऐशे वाटे ठाव. भयाशी उपाय रक्षणाचा. मनवणे मने वळी येले म्हण. कार्या कारण चाड नाही. मानवी नानाचे उपाधी करुनिया मूळ. राखता विटाळ तेची व्हावे. तुका म्हणेत नवेचे वचन. निज खून सापडले. हरिचरणाचे स्थान आता सोडू नये असे वाटते. मृत्यूच्या भयापासून रक्षण करण्याचा हाच एक उपाय आहे. मनाच्या सात्विक भावाने राजस तामस भावाला हरीकडे वळविले आहे. आता कार्यकारणाची मला चाड राहिली नाही. मुळात या साऱ्या उपाधी आहेत असे मानले तर त्या उपाधीचा विटाळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला स्वतःची खून येथे सापडली आहे. आता अधिक काही बोलणे नको. सत्याचे भोजन समय तुडे. शेवनई गडे रुचिनेशी. वर्मे ब्रह्मनेला झाले एकमय. हृदयस्थी सोय संग झाला. कोतळी सजमा पडिले संचित. मापल्याचा वित्त नेम झाला. तुका म्हणे धनी ऐसा झालो आता. करीन ते सत्ता माझी आहे. कष्टाच्या कमाईचे जेवण भुकेच्या वेळी घेतले जाते तेव्हा त्याचे सेवन अधिक रुचकर होते. तद्वत मला परमार्थाचे प्रमुख वर्म सापडल्यामुळे प्रपंचाचा भ्रम दूर झाला आहे. सर्व विश्वात ईश्वरमय झाले व हृदयातील हरीशी त्यांचा संयोग झाला. हरीच्या थैलीत कर्म गोळा झाले. हरीच्या ज्ञानकृपेने संचित दूर झाले आणि प्रारब्धाचे मोजमाप केलेलेच धन तेवढे घ्यावे असा निर्णय झाला. तुकाराम महाराज म्हणतात, मी इतका सामर्थ्य झालो आहे की मी जे मनात आणीन ते करू शकेन इतकी माझी सत्ता आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1795 थांबत आहोत.